तर मग हे पहा, प्रथम आपण ब्लाऊजची मापे समजून घेणार आहोत। हे पहा, छाती आहे 32 इंच, म्हणजे अप्पर चेस्ट 32 इंच, फुल बस्ट 34 इंच, आणि उंची आहे 13.5 इंच, कमर आहे 27.5 इंच, आणि शोल्डर आहे 14 इंच, बाही लांबी आहे 5 इंच, दंडघेर आहे 6.25 इंच, मुंडा घेर आहे 14.5 इंच, आणि पुढचा गळा आहे 5.5 इंचाचा, आणि मागचा गळा आहे 9.5 इंचाचा, आणि बस्ट पॉईंट आपला 9 इंच असणार आहे। ओके, तर ही झाली आपली मापे। तर या मापावरून आपण प्रथम पाठीमागच्या भागाचं कटिंग करून घेणार आहोत, आणि हा सिंगल कटोरीचा ब्लाऊज असणार आहे 34 साईजचा। ओके, चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर प्रथम आपण उंचीचं माप टाकून घेऊया। उंची आहे 13.5 इंच, 13.5 इंचामध्ये 1 इंच मिळवून 14.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचे। 14.5 असे सरळ रेषेत 3 मार्क करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला सरळ रेषा उंचीची ओढता येईल। तर 14.5 इंचावरती आपण हे उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे, सरळ रेषा ओढून घेतलेली आहे। आता ह्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे। शोल्डर या बाजूने, शोल्डर किती आहे 14 इंचाचं, तर 14च्या अर्धे 7 इंच, म्हणजे शोल्डरचा अर्धा आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे इथे। तर 7 इंचावरती एक मार्किंग केलं आहे मी। हे पहा, आता गळा आपला आहे 9.5 इंचाचा। हे पहा, तर 9.5 मध्ये अर्धा इंच आपण प्लस करून 10 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे गळा उंचीचं। गळा उंची 9.5 इंच अधिक अर्धा इंच, असं 10 इंचावरती एक मार्किंग केलं आहे मी गळा उंचीचं। आणि शोल्डर आपलं आहे 14 इंच, 14च्या अर्धे 7 इंच, तर त्याच्यामुळे आपला गळा डीप असल्यामुळे आपल्याला शोल्डरच्या अर्धामधनं 1.25 इंच कमी करून घ्यायचे। तर हे आहे माप शोल्डरच्या अर्धा, बरोबर। थोडंसं झूम करून दाखवते। हे पहा, शोल्डरच्या अर्धा 7 इंच, 7 मधून आपल्याला 1.25 इंच वजा करायचे। हे पहा, 1.25 म्हणजे एवढं 1.6। हे पहा, तर आपलं शोल्डर किती येणार आहे तयार 5.25 इंच, बरोबर। त्या शोल्डरची रेषा आपल्याला सरळ खाली ओढून घ्यायची आहे। तर या बाजूने सुद्धा 5.25 इंचावरती एक मार्किंग करायचं, म्हणजे शोल्डरची रेषा आपली सरळ येईल। हे पहा, आता ह्याच्यानंतर आपल्याला चेस्ट लाईनचं मार्किंग करायचं आहे। तर चेस्ट लाईन म्हणजे थोडक्यात आर्म होल, आपला आपण जो आर्म होल टाकणार आहोत चेस्ट लाईनवरती, म्हणजे छातीच्या रेषेवरती, तर तो मी 5.25 इंचाचा चेस्ट लाईनची रेषा आखून घेणार आहे, 5.25। त्याचप्रमाणे आपण जी मुंडा रेषा ओढलेली आहे सरळ खाली शोल्डरची, त्याच्यावर सुद्धा 5.25 वरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। तसंच या बाजूला अजून एक मार्किंग करून घ्यायचं आहे 5.25 वरती, म्हणजे आपली ही चेस्ट लाईन सरळ येईल। हे पहा, ही आपली चेस्ट लाईन झाली। आणि आता गळा रुंदी घेणार आहे मी 2.5 इंचाची। हे माझं स्वतःचं ब्लाऊज आहे, सिंगल कटोरी, अप्पर चेस्ट 32 आणि फुल चेस्ट 34। ओके, तर आता आपल्याला हे गळा उंचीचं मार्किंग जे केलेलं आहे त्याचा ब्रॉडनेस मी 2.25 इंचावरती देणार आहे।
2.5 आणि आता हे गळा रुंदीचं जे मार्किंग केलेलं आहे तो पॉईंट आणि हा गळ्याचा जो ब्रॉडनेस दिला आहे तो पॉईंट इथपर्यंत 2.5 इंचावरती. तर असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, आणि इथे आपल्याला लागलीच गळ्याचा सेट देऊन घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने. ओके, तर हे झालं आपलं गळ्याचं मार्किंग. आता अप्पर चेस्ट आपले 32 आहे, 32. तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. गळा आपला डीप आहे 9.5 इंचाचा, त्यामुळे आपल्याला छातीचा चौथा भाग एवढंच माप टाकून घ्यायचं आहे. तर 32चा चौथा भाग आहे 8 इंच. तर 8 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आपल्याला, बरोबर. आणि त्याच्या पुढे मी शिलाई मार्जिन 2.25 इंचाचं ठेवत असते. तर तुम्ही 2 इंचसुद्धा ठेवू शकता किंवा 1.5 इंचसुद्धा ठेवू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे शिलाई मार्जिन तुम्ही ठेवू शकता. तर मी 2.25 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवत असते. तर हे पहा, 2.25 इंचावरती एक मार्किंग केले, बरोबर. ही झाली आपली शिलाई माया, म्हणजे शिलाई मार्जिन. आता आपल्याला ही जी सरळ रेषा ओढलेली आहे, आपण उंचीचं मार्किंग जे केलेलं आहे 13.5 अधिक 1 इंच 14.5वरती एक मार्किंग केलेली जी सरळ रेषा ओढलेली आहे ती, त्याच्यावरती आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे. तर कमरेचं माप आहे आपलं, कमर आहे आपली 27.5 इंच. हे पहा, तर 27.5चा चौथा भाग, 7ला 1 पॉईंट कमी. हे पहा, 7ला 1 पॉईंट कमी असं मार्किंग करून घ्यायचे. हे पहा, आणि पाठीवरती आपण 1 इंचाचा टक्स देणार आहोत, म्हणून 1 इंच इथं एक्स्ट्रा. हे जे कमरेचं हे मार्किंग केलेलं आहे त्याच्या पुढे 1 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचे. आणि त्याच्या पुढे 2.25 इंच शिलाई मार्जिन. हे पहा, जेवढं या बाजूला ठेवलेलं आहे आपण छातीच्या बाजूला, तेवढंच कमरेच्या बाजूला सुद्धा शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. आणि आता आपण हे सरळ रेषा ओढून घेणार आहोत. हे पहा, आणि आता टक्स कसा घ्यायचा, तर टक्सचं मार्किंग करून घेऊया आपण. इथून ह्याचा मध्य काढायचा. तर याचा मध्य आहे, हे पहा, 9.5चं मध्य येणार 4.25 इंच. तर आपण डायरेक्ट टेप फोल्ड करायचा, म्हणजे आपल्याला सेंटरमध्ये काढायला अगदी सोपं होऊन जातं. हे पहा, आणि टक्स कितीचा घेतला आपण, 1 इंच तयार. तर त्यासाठी अर्धा इंच दोन बाजूला मार्किंग करायचं टक्ससाठी. हे पहा, याप्रमाणे. आणि टक्सची उंची ठेवणार आहे मी 4.5 इंचाची. हे पहा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता किंवा उंचीनुसार तुम्ही 4 इंचाचा सुद्धा टक्स घेऊ शकता. 4 इंच, 4.5 इंच. आता हे टक्सचं मार्किंग करून घेऊया आपण. हा पाठीवरचा टक्स 4.5 इंच उंचीचा ठेवलेला आहे मी. हा झाला पाठीमागचा टक्स. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी मी आता हे उरलेला हा पेपर मी कट करून घेते. हे पहा, आता मला मुंड्याचा शेप द्यायचा आहे, तर पेपर हा मी माझ्या बाजूला फिरवून घेणार आहे. हे पहा, ओके. आता पहा, हा पाठीमागच्या भागाचा शेप. तर आपण ही जी मुंडा उंची रेषा जेवढी ठेवली होती त्याचा आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे. 5.6चा मध्य करायचा आहे. तर परत एकदा असा टेप फोल्ड करायचा आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, बरोबर. आणि इथे अर्धा इंच असं
तिरकस एक रेषा ओढून घ्यायची अर्धा इंचावरती आणि मग आपला हा पाठच्या भागाचा मुंड्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने असं. ओके, तर हा आपला झाला पाठीमागच्या भागाचा शेप. तर पहा आपलं आता हे अंतर किती आले, 1.25 इंच, बरोबर. कोणतं अंतर, हे 1.25 इंचावरून मी पाठीमागच्या भागाचा शेप दिलेला आहे. तर आता पहा थोडंसं या बाजूला मुंड्याच्या बाजूला थोडंसं आपल्याला 1.5 इंच अगदी खाली उतरवून घ्यायचं आहे शेप, म्हणजे इथे कुठलीही फुगा येत नाही किंवा चून पडत नाही. याप्रमाणे असं थोडंसं उतरवलं, जास्त नाही. आता तुम्हाला मी मुंडा चेक करून दाखवते. मुंडा किती आहे आपला, 14.5 इंचाचा. आता वरती परत मी पेपर आहे तसा पहिल्या स्थितीत ठेवलेला आहे. आता वरून अर्धा इंच आपण हे शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे आणि मुंडा मोजून घेऊया आपण. हे पहा कशा पद्धतीने मोजते ते पहा. हे पहा जेवढं आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहोत बाही जोडताना तेवढं सोडून आपण मुंडा मोजून घ्यायचा आहे. हे पहा किती आलं आपलं, 7.5 इंच, बरोबर. आता टोटल मुंडा राऊंड किती आपला, 14.5 इंचाचा, बरोबर. तर मग आपल्याला आता पहा किती आपल्याला मुंडा राऊंड किती आला आहे. पहा तयार मुंडा राऊंड आहे 14.5चा. तर आपला तयार इथे आला आहे 7.5, म्हणजे 15 इंचाचा आला. आपल्याला अजून थोडासा 1.5 इंच जास्त आला पाहिजे. त्यासाठी परत एकदा मी हे पहा 1.5 इंच आपला मुंडा थोडासा असा खालच्या बाजूने थोडा अशा पद्धतीने मी थोडा मुंडा राऊंड आपला वाढवून घेतलेला आहे. आता परत एकदा आपण मोजून घेऊया. म्हणजे 14.5चे अर्धे 7.25 आणि 7.25 मध्ये अर्धा इंच प्लस करून 7.25 इंच आपला मुंडा राऊंड आला पाहिजे. हे पहा एकदम करेक्ट आलेला आहे आपला 7.25 इंच. हे पहा कारण आपण शिलाई आपण जेव्हा बाही जोडतो त्यावेळेस आपसुकच आपला अर्धा इंच अंतर ते कमी होऊन जातं. तर आता आपण कटिंग करून घेऊया मुंडा. हे पहा आणि इथे आपण जो छातीचं माप टाकलं होतं 8 इंचावरती तिथे आपल्याला एक नॉच लावून घ्यायचा आहे. हे पहा ओके. तर आता आपलं हे झालेलं आहे मुंड्याचं कटिंग. आता पहा जरी आपण मुंडा थोडासा खाली वाढवून घेतला होता तरीसुद्धा हे अंतर पहा आपलं 1.25 इंचच आलेलं आहे हे क्रॉसमधलं. ओके. आता हा टक्सचा आपण नॉच, ह्या टक्सला सुद्धा आपण नॉच लावून घ्यायचे आहे. एक इंचाचा टक्स. आता पहा आपल्याला या बाजूला अर्धा इंच वरती घेऊन तिरकस असं रेषा ओढून कट करून घ्यायचं आहे. हे तुम्हाला मी पाठीमागच्या एक व्हिडिओमध्ये 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे का कट करायचं आहे ते. ओके. आता आपल्याला ह्या गळ्याचा सेट कट करून घ्यायचा आहे.
या पद्धतीने. आता आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेणार आहोत. पाठीमागच्या भागाचं आणि पुढच्या भागाचं कटिंग पूर्णपणे वेगवेगळं असतं. पुढच्या भागाचं शोल्डर किंवा मागच्या भागाचं शोल्डर पूर्णतः वेगवेगळं असतं. दोन्ही एकसोबत कटिंग करायचे नाहीत, पुढचा भाग आणि मागचा भाग. बरोबर. तर आता पहा, आता पुढच्या भागासाठी आपल्याला कोणतं माप लागणार आहे? फुल बस्ट किती आहे? 34. आणि हा पुढचा गळा किती आहे? 5.5 इंचाचा. ही 2 मापं आपल्याला लागणार आहेत. तर पहा, मग आता पुढचा गळा आहे 5.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आणि 6 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचे गळा उंचीचं. इथे सुद्धा गळ्याचा ब्रॉडनेस मी 3.25 इंचावरती देऊन घेणार आहे. लागलीच हा 3.25 इंचावरती गळ्याचा ब्रॉडनेस दिलेला आहे. आता पहा, पुढचा गळा आपला तो सुद्धा डीप आहे 5.5 इंचाचा, म्हणून शोल्डरच्या अर्धामधून मी 1.5 इंच वजा करून घेणार आहे. तर त्याआधी पहा, शोल्डरचा अर्धा 7 इंच. तर मग पहा, शोल्डरचा अर्धा 7 इंच ते एक मार्किंग करून घेते मी. हे पहा, त्याच्यातमधून आपल्याला 1.5 इंच वजा करायचं आहे. हे पहा, तर पुढच्या भागाचं किती शोल्डर उरलं? 5.5 इंच. म्हणजे पुढच्या भागासाठी शोल्डर आपण 5.5 इंच टाकणार आहोत. तर आता पहा, पाठीमागचा भाग आपल्याला घ्यायचा आहे. हे पहा, आणि शोल्डर मॅच करून घ्यायचे आपल्याला. हे पहा, पुढच्या भागासाठी शोल्डर टाकलं आहे 5.5 इंच, पाठीमागच्या भागासाठी आहे 5.25 इंच. हे पहा, असं याप्रमाणे आहे तसंच परत मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, शोल्डर मॅच केला आपण इथे, आणि इथे शोल्डर मॅच केल्यामुळं आपलं छातीचं माप 1/2 इंचाने वाढणार आहे. बरोबर. हे पहा, आणि आपण हा जो छातीचा नॉच लावलेला होता, हा फिटिंगसाठीचा, तो सुद्धा नॉच देऊन घ्यायचा आहे. दिसत नसेल तुम्हाला इथे, पण मी नॉच लावल्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि इथे गळा रुंदीचं मार्किंग करून घ्यायचे, म्हणजे गळा रुंदीसुद्धा आपली वाढली गेली आहे. आता हे सुद्धा आहे असंच मार्किंग करून घ्यायचे. आणि आता उंची. हे पहा, आता हा भाग आपल्याला पाठीमागचा भाग साईडला ठेवायचा आहे. तर आता तुम्हाला मी छातीचं माप मोजून दाखवते. हे पहा, इथे जे आपण नॉच लावला होता तिथे. आता पाठीमागच्या भागासाठी छातीचं माप होतं 8 इंच आपलं छातीचा चौथा भाग, आणि पुढच्या भागासाठी हे पहा 1/2 इंच शोल्डर आपण वाढलं गेलं, त्याच्यामुळे आपला हा छातीचा भाग आपसूक वाढून जातो. आणि हां, या बाजूला हुकाय पट्टीसाठी मी शिलाई मार्जिन ठेवलेलं नाही, ते मी नंतर ठेवत असते किंवा वाढवत असते. तर ते सोडूनच मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता पहा, ही शोल्डरची रेषा मी सरळ ओढून घेते खाली. हे पहा, आणि ही छातीची रेषा सुद्धा सरळ ओढून घेतली, छातीची रेषा. आता आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी मी ही गळ्याची रेषा सरळ ओढून घेतले, असा एक बॉक्स तयार केला आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे, पुढच्या गळ्याचा. हे पहा, हा प्रॉपर राऊंड असा आपला गळ्याचा आलेला आहे. आणि हा पाठीमागच्या भागाचा हा आपला शेप होता मुंड्याचा. हे पहा, आता आपल्याला पुढच्या भागाचा शेप इथे देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी परत एकदा मी हा पेपर माझ्या बाजूला फिरवून घेते. हे पहा, या पद्धतीने. आता हा जो आहे नॉच, हा छातीच्या मार्किंगचा आहे आपला. तिथून हे पहा,
अर्धा इंच आत जाऊन असं या पद्धतीने आपला शेप देऊन घ्यायचा आहे. हे पहा, आता पाठीमागचा शेप आपला किती इंचावरती होता? 1.25 इंचावरती होता, बरोबर. हे पहा, आणि आतला शेप किती इंचावरती आपला? 1 इंचावरती, बरोबर. हा आतल्या बाजूचा, म्हणजे हा पुढच्या भागाचा आपण कटिंग करतो आहोत. तर लागलीच मी आता मुंड्याचं कटिंग करून घेते, पुढच्या मुंड्याचं. हे पहा, हे पहा. आणि हा जो आपला आहे तो छातीच्या मापासाठी इथे एक नॉच लावून घ्यायचा आहे. हा नॉच, फिटिंग रेषा. ओके. आता काय करायचं आहे आपल्याला? आता फुल बस्ट आपलं किती आहे? 34 इंच, बरोबर. आता याचा बस्ट पॉईंट काढायचा आहे आपल्याला. बस्ट पॉईंट आहे 9 इंच. तर इथं वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचे आणि तिथून 9 इंचावरती एक मार्किंग करायचे. तर ही आपली फुल बस्ट म्हणजे फुल चेस्टची रेषा असणार आहे. तर ती आता आपण सरळ ओढून घेऊया. 9.5 इंचावरती आपण ही रेषा ओढून घेतली आहे. फुल बस्ट आहे 34 इंच आणि त्याचा बस्ट पॉईंट काढला आहे आपण 9 इंचाचा. तर अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून 9 इंचावरती मार्किंग केलं आणि हे जी शिलाई मार्जिन पकडून आपण 9.5 इंचावरती मार्किंग केले. तर आता ह्या रेषेच्या खाली आपल्याला 1.25 इंच खाली जायचे. किती? 1.25 इंच, बरोबर. ते समांतर असं मार्किंग करून घ्यायचं आहे रेषेच्या खाली. आणि परत आपल्याला एकदा सरळ रेषा अजून एक ओढून घ्यायची आहे. हे समांतर मार्किंग का? तर आपली सरळ रेषा एकदम सरळ लाईनमध्ये यावी म्हणून. हे पहा. ओके. आता ही झाली आपली, आपण जी क्रॉस पट्टी काढतो ही ती क्रॉस पट्टीसाठीची ही रेषा असणार आहे. तर पहा, आता या बाजूला हुकाई पट्टी ज्या बाजूला आपण जोडतो त्या बाजूला 1.25 इंच वरती घ्यायचे. किती? 1.25 इंच. आणि हा क्रॉस पट्टीचा शेप आपल्याला असा या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे, बरोबर. आता याच रेषेवरती आपल्याला कटोरी फुल बस्ट आपला आहे 34. तर या कटोरीची रुंदी किती ठेवायची? सिंगल कटोरी आहे तर या कटोरीची रुंदी किती ठेवायची? टक्स किती इंचाचा घ्यायचा आहे? तर ते पहा, टक्सची आपली कटोरीची रुंदी किती घ्यायची आहे? तर 34चा आपल्याला 6वा भाग काढायचा आहे 34चा, बरोबर. तर 6 पंचे किती आला? 5.6. तर या 5.6 मधून आपल्याला अर्धा इंच वजा करून घ्यायचे. या रेषेवर आपण कटोरीची रुंदी टाकणार आहोत. तर 5.6 मधून अर्धा इंच वजा केले. हे पहा, हे 5.6 मधून अर्धा इंच वजा केलं तर किती होतं? 5.25 इंच. तर ही कटोरीची रुंदी असणार आहे. हे पहा, तर 5.25 इंचावरती आपण कटोरीची रुंदी हे मार्किंग करून घ्यायचे. हे पहा, आता हीच रेषा आपण अशी एकदम सरळ लाईनमध्ये ओढून घ्यायची. हे पहा, या पद्धतीने. आणि आता आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर कटोरीचा शेप कसा द्यायचा आहे? पहा, आता आपल्याला एकदम राऊंड अशी कटोरी छान आली पाहिजे राऊंडमध्ये. त्याप्रमाणे हे पहा, इथपासून असं हा आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे पहा, एकदम राऊंडमध्ये. तर आता वरच्या बाजूने आपण किती इंचावरती? बघा, 5 इंच किंवा 5.1 इथून आपण हा शेप दिलेला आहे. गळ्याच्या इथून कटोरी आपली एकदम राऊंडमध्ये येण्यासाठी हा एकदम गोलाकार असा शेप देऊन घ्यायचा आहे. तर आता हे आपलं अंतर किती उरलं पहा, 2.25 इंच, बरोबर. हे अंतर किती उरलं? 2.25 इंच. आता या बाजूला आपल्याला कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे परत एकदा. आता कमरेचा चौथा भाग
7.7ला 1 पॉईंट कमी, म्हणजे 27.5चा चौथा भाग, 7ला 1 पॉईंट कमी. तर इथे आपल्याला कुठले टक्स मार्किंग ठेवायचं नाही किंवा मार्जिन ठेवायचं नाही. ह्याच्या पुढे डायरेक्ट आपल्याला 2.25 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. हे पहा 2.25 इंच. आता तर आपला हा भाग, आता हे पहा ही फिटिंगची रेषा म्हणजे हा जो नॉच आहे तो, आणि हे कमरेचं आपण जे मार्किंग केलेलं आहे ती अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आणि परत एकदा हे पहा शिलाई मार्जिन ठेवलेलं आणि हे कमरेचं शिलाई मार्जिनचं मार्किंग केलेलं, ती एक अशी रेषा ओढून घ्यायची आहे. तर पहा हे जे आपलं हे जे जेवढं आपलं उरते ते आपण पाठीमागच्या भागाला, पाठीमागच्या टक्सचं मार्किंग होते, तर ते तेवढं आपण काढून टाकायचं आहे. तर पहा आता हे झालेलं आपलं आहे मार्किंग पुढच्या भागाचं. आता काय करायचं, आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा आता तुम्ही पाहू शकता हे शिलाई मार्जिन आपलं बरोबर 2.25 इंच, इथे सुद्धा 2.25 इंच, इथे सुद्धा 2.25, आणि हे जे शिलाई मार्जिन आपण ठेवलेले ते सुद्धा 2.25 इंच, बरोबर. आता अशा प्रकारे आपलं कटिंग आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता ही योकपट्टी, ही योकपट्टी आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे. आणि आता हा कटोरीचा पार्ट आपला, ह्याचं कटिंग करून घ्यायचं. एकदम राऊंडमध्ये असा कटोरीचा भाग आपला, गोलाकार अशी कटोरी, हे पहा कट करून घ्यायचं आहे. हे पहा तर आता आपले हे किती भाग वेगळे झाले पहा, 1 2 आणि हा योकपट्टीचा 3. आता हे तिन्ही भाग आपल्याला वाढवून घ्यायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल योकपट्टी कुठे वाढवायची आहे, तर मी योकपट्टीसाठी या बाजूला हुकाय पट्टीसाठी मी शिलाई मार्जिन ठेवलेलं नव्हतं, तर ते मी या बाजूला वाढवून घेणार आहे. तर पहिलं आपण योकपट्टीचंच मार्किंग करून घेऊयात. आता याच्यासाठी मी 3 सूत शिलाई मार्जिन ठेवणार आहे हुकाय पट्टीसाठी. हे बघा 3 सूत शिलाई मार्जिन या बाजूला सोडून असं मार्किंग करून घ्यायचं. याचं वेगळं पेपर कटिंग करायची गरज नाही, पण तरीसुद्धा आपल्या आठवणीत राहावं म्हणून मी करून घेतलेलं आहे. इथे पण मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आपल्या लक्षात राहील की आपण 3 सूत शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे. हे पहा आता आपले योकपट्टीचं शिलाई मार्जिन वाढवून झालेलं आहे. आता आपल्याला कटोरीचं या भागाचं वाढीव कटोरी काढायची आहे, तर त्यासाठी आपल्याला वेगळा अजून एक पेपर लागणार आहे. हे पहा आता आपण हा कटोरीचा वाढीव भाग काढणार आहोत. त्यासाठी ही आपली ही जी मूळ कटोरी आहे 5.25 इंच रुंदीची, तर त्याला मी असं पिन लावून घेणार आहे इथे, जेणेकरून आपला हा भाग हलणार नाही. एकदम कटोरी आपल्याला व्यवस्थित अशी वाढवता येईल. तर त्यासाठी काय करायचं आहे, हे पहा हा जो आपण योकपट्टी इथून कट केली या टोकापासून, तर त्या रेषेवर, सरळ रेषेवर आपल्याला एक रेषा आखून घ्यायची. जिथं आपण योकपट्टीचं टोक आहे जोडतो, तिथून आपल्याला एक सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. हे पहा कुठून ओढली पहा, जिथे योकपट्टीचं टोक आपण
इथून जिथून आपण योगपट्टी कट केलेली आहे तिथे. तर पहा आता कटोरी कशी वाढवायची व्यवस्थित लक्षपूर्वक पहा. माझी पद्धत वेगळी आहे आणि खूप युनिक आहे. तर पहा आता आपल्या कटोरीची रुंदी आहे 5.25 इंच. तर या 5.25चा मध्य काढायचा आहे आपल्याला, सेंटर. तर पहा टेप असा फोल्ड करायचा आहे आणि आपण इथे सेंटर काढून घेणार आहोत. हे पहा. ओके. आता त्या सेंटरपासून खाली एक सरळ रेषा ओढून घ्यायची. हे बघा, हा झाला आपल्या कटोरीचा मध्य. ओके, असं. आता आपलं फुल बस्ट 34 आणि अप्पर चेस्ट 32, याच्यामध्ये किती इंचाचा फरक आहे तर 2 इंचाचा. तर आपल्याला टक्स म्हणजे कटोरीचा टक्स किती इंच रुंदीचा घ्यायचा आहे ते आपल्याला याच्यावरून समजतं. तर 34 आणि 32मध्ये 2 इंचाचा फरक आहे, म्हणून या 34मध्ये 2 इंच प्लस करायचे, म्हणजे किती झाले 36. बरोबर. आणि ह्या 36चा 10वा भाग करायचा आपल्याला 3.6, म्हणजे याच्या अर्धे आपण टक्सची रुंदी घेणार आहोत. तर मग पहा ह्याच्या खाली आपण जी हा कटोरीचा भाग आहे याच्या खाली 3 सूत शिलाई मार्जिन आपण ठेवणार आहोत असं, आणि इथे एक मार्किंग करून घेणार आहे. आता ह्या टक्सची उंची किती घ्यायची आपल्याला, टक्सची उंची ठरवायची. तर फुल बस्ट किती आहे आपलं 34चा 13वा भाग ही उंची असणार आहे आपल्या टक्सची. बरोबर. आता पहा 13 2 26, 14 6 गेले 8, 0 ते झाले 80, 13 78, म्हणजे आपली टक्सची उंची आली 2.6 म्हणजेच 2.25 इंच. हे पहा. आता ही जी रेषा आहे ही आपली बस्ट पॉईंटची होती. ही जी रेषा आहे ही बस्ट पॉईंटची आहे. बस्ट पॉईंट किती आहे आपला 9 इंच. बरोबर. हा 9 इंचाचा 9 इंच उंचीवरती ही जी रेषा आहे आपली बस्ट पॉईंटची, तिथून आपल्याला टक्स उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर टक्स उंची किती झाली आपली 2.25, म्हणजे 34चा 13 भाग 2.6. आता ह्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचे 3 सूत, म्हणून इथे एक मार्किंग करून घेतलं. ओके. तर आता पहा आपण हे पहा हा पॉईंट टक्स उंचीचा अधिक शिलाई मार्जिन. आता इथे सुद्धा आपण हे शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे 3 सूतचं. तर या पॉईंटमधून एक सरळ रेषा ओढून घ्यायची आहे 2 पॉईंटमधून. बरोबर. इथे खाली शिलाई मार्जिन आणि याच्या खाली ही शिलाई मार्जिन, असा हे दोन्ही पॉईंटमधून आपल्याला ही तिरकस रेषा ओढून घ्यायची आहे. तर पहा आता ही तिरकस रेषा कुठे संपली आहे इथे. तर पहा ह्याच्या बाहेरून ही किती इंचावरती संपली रेषा 3 इंचावरती. आता त्याचप्रमाणे आपल्याला इथून पुढे 3 इंच एक मार्किंग करून घ्यायचं आहे 3 इंचावरती. हे पहा. आता अशीच आपल्याला एक तिरकस रेषा या बाजूला 3 इंचावरती आपण ही रेषा जॉईंट केलेली आहे इथून इथपर्यंत. तर आता इथून इथपर्यंत हे 3 इंच. बरोबर. आणि अशी एक रेषा ओढून घ्यायची आपल्याला सरळ अशी क्रॉसमध्ये. पहा आता. बरोबर. आता काय करायचं आपल्याला, या रेषेवरती टक्सची रुंदी टाकायची आहे. बरोबर. आता टक्सची रुंदी किती टाकायची आहे तुम्हाला सांगितलं मी 3.6. ती कशी काढली आपण टक्सची रुंदी, तर फुल बस्ट 34 आणि अप्पर बस्ट 32, ह्याच्यामध्ये 2 इंचाचा फरक आहे, म्हणून फुल बस्टमध्ये आपण 2 इंच ॲड केलं, म्हणजे झाले 36. आणि 36चा 10वा भाग घ्यायचा आहे आपल्याला. 36चा 10वा भाग सोपं आहे, मध्ये फक्त पॉईंट देऊन घ्यायचा 3.6, म्हणजे हा पूर्ण टक्सची रुंदी असणार आहे. आता टक्स आपला ह्या बाजूला अर्धा आणि ह्या बाजूला अर्धा, म्हणून आपण अर्ध्या यांचं मार्किंग करणार आहोत. आता 3.6 पहा हे आहे 3.6. तर ह्याचा आपल्याला असा मध्य करून घ्यायचा आहे. पहा म्हणजे आपल्याला अर्धा अंतर काढायला सोपं जाईल. हे पहा असा टेप आपण फोल्ड करून घेतला. आता बरोबर या पॉईंटवरती ठेवायचा आहे तो टेप आणि इथं एक मार्किंग करून घ्यायचे. हे पहा. आता तसंच या बाजूने सुद्धा आपण मार्किंग करून घेणार आहोत. ही आपली टक्सची रुंदी झाली. बरोबर. तर आता ही झाली टक्सची रुंदी. आता आपली कटोरीची रुंदी किती होती ही पहा 5.25 इंच.
आता त्याचा अर्धा आपल्याला करून घ्यायचा आहे. हे पहा, कटोरीची रुंदी आहे आपली मूळ कटोरी 5.25 इंचाची, तर त्याचा आपण परत सेंटर काढून घ्यायचा अर्धा इंच. आणि जो आपण हा टक्सची रुंदी लावलेली आहे त्याच्या तिथून पुढे हे पहा इथं एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, आणि त्याच्या बाजूला आपल्याला हे शिलाई मार्जिन 3 सुताचं असे हे 2 मार्किंग करून घ्यायचे. आता याचप्रमाणे या बाजूला आपण जसं मार्किंग केलं आहे तसंच या बाजूला सुद्धा करायचं. ही टक्सची रुंदी आणि त्याच्या पुढे हे आपण 5.25चा अर्धा. हे पहा, आणि इथे 3 सूत शिलाई मार्जिन असे इथे सुद्धा 2 मार्किंग करून घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी या बाजूला म्हणजे हुकाई पट्टी जिथे जोडतो तिथं शिलाई मार्जिन ठेवलेलं नव्हतं, तर ते मी आता ठेवून घेणार आहे. म्हणजे या बाजूला हुकाई पट्टीसाठी मी वाढवून घेणार आहे. तर त्यासाठी पहा, ही कटोरी जी मूळ कटोरी आहे ती मी अशी आहे तशीच मार्किंग करून घेते. हे पहा, आणि त्याच्या पुढे 3 सूत शिलाई मार्जिन. हे पहा, याप्रमाणे असं हे शिलाई मार्जिन. आता हे शिलाई मार्जिनचं जे मार्किंग केलेलं आहे ते, आणि इथे आपण जे शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे 3 सूत, ही रेषा अशी जोडून घ्यायची, बरोबर. हे पहा, या पद्धतीने. आणि आता या बाजूने सुद्धा इथे वरती आपण ही कटोरीच्या साईड पार्टला जोडणार आहोत, म्हणून इथे सुद्धा 3 सूत शिलाई मार्जिन असं मार्क करायचे. आणि इथे जे आपण मार्किंग केलेलं आहे हे सुद्धा शिलाई मार्जिन, तर ते असं हे पहा इथे असा शेप देऊन घ्यायचा आहे. एकदम सावकाश असा शेप देत असं कटोरी आपलं या जे मार्किंग केलेलं त्याला असं मिळवायचं, बरोबर. हे पहा, तर ही आपली झाली कटोरी वाढवून. हे पहा, दिसते का एकदम व्यवस्थित क्लिअर. हे पहा, या पद्धतीने म्हणजे ही बाजू जी आहे ही आपण कटोरीच्या साईड पार्टला जोडणार आहोत, तर ती आपण इथे अशी वाढवून घेतलेली आहे. तर आता पहा, आता आपण एकदा टक्स मोजून घेऊया. हे पहा, ह्या टक्सची उंची पूर्ण किती आली, 3.25 अधिक 3 सूत म्हणजे 3.1. तसंच आता पहा, आपण हा टक्सची रुंदी म्हणजे हा आपण टक्सचं मार्किंग करूनच घेऊया, म्हणजे तुम्हाला सांगायला मला सोपं जाईल. हे पहा, आणि ही कटोरी एकदम परफेक्ट बसते. या पद्धतीने तुम्ही कटिंग करून पहा. आता पहा, हे किती, हा टक्स किती आला आपला 3.1. तसंच आता ही रेषासुद्धा आपली 3.1 असली पाहिजे. हे पहा, म्हणजे 1 पॉईंट इथे आपला वाढतो. हे पहा इथे. आता हे आपण असं इथून मिळवत याच्यातून घ्यायचे. पहा असं. आता हे सुद्धा 3.1 असायला पाहिजे. ही रेषा जी आहे ती सुद्धा 3.1, तर तिचं सुद्धा 1 पॉईंट इथे वाढतो. तर पहा, हा 1 पॉईंट पहा कुठे कसा वाढवायचा आहे. या पद्धतीने आपलं ही कटोरीचं मार्किंग झालेलं आहे, वाढीव कटोरी. तर आता पहा, आपण हा सेंटर आहे याचं मार्किंग खालच्या बाजूने इथे करून घेणार आहोत. हे पहा, सेंटर, हा कटोरीचा सेंटर. तर आता आपल्याला ही जी मूळ कटोरी आहे ती बाजूला ठेवायची आहे. आता पहा, हे जे मार्किंग आपण केलेलं आहे तिथं हा टक्स आपण जोडून घेऊया. दिसतंय व्यवस्थित क्लिअर ना. हे पहा, या पद्धतीने असं आपण टक्स लावून घेतलेला आहे. आता पहा, या बाजूला आपण शिलाई मार्जिनसुद्धा ठेवलं आणि कटोरीसुद्धा वाढवून झालेली आहे. तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते. हे पहा, हा जो 1 पॉईंट वाढलेला तो बरोबर मी वाढवून कट करून घेतलेला आहे.
हे पहा, आता आपल्याला ह्या बाजूला आपली जी हुकायची पट्टी आहे ती समजा हुकपट्टी खूप लांबट होते किंवा मोठी होते, तर ती आपल्याला आवडत नाही, तर आपण इथून या बाजूने ती अर्धा इंच कमी करू शकतो. तर पहा, या इथून अर्धा इंचाची मी ही कमी करून घेणार आहे. या पद्धतीने शेप देणार आहे. हे ओके. तर आता बघा, हे जो आपण टक्सचे मार्किंग केलेलं आहे तिथे सुद्धा आपण नॉच लावून घ्यायचे, म्हणजे आपल्याला टक्स द्यायला एकदम सोपं जातं. प्रत्येक वेळेस आपल्याला टक्स मोजत बसायला नको. टेप घ्या, मोजून मापून तो टक्स लावा, त्यासाठी नॉचेस दिले की खूप सोपं पडतं आपल्याला. आता पहा, हा तुम्हाला टक्स मी घेऊन दाखवते. हे पहा, बरोबर हे 2 नॉच आपले मिळालेले आहेत. बरोबर, हा सेंटर, हे पहा हा सेंटर, हे 2 नॉच, हे पहा. ओके. आता इथून आपल्याला हा टक्स असा बरोबर असा क्रॉसमध्ये, हे पहा हा टक्स आपण असा घेतलेला आहे. तर तुम्हाला मी इथे पिन लावून व्यवस्थित असा दाखवते. तर पहा, आपली कटोरी पफसुद्धा किती छान असा आलेला आहे कटोरीला. हे पहा, आता तुम्हाला मी कटोरीची रुंदी जी 5.25 इंच होती तीसुद्धा तुम्हाला मी मोजून दाखवणार आहे. आता पहा, हे शिलाई मार्जिनचं मी मार्किंग केलं आहे, या बाजूने तर आहेच. आता पहा, बरोबर कटोरी आपली 5.25 इंचाची असली पाहिजे. हे पहा, बरोबर आपली कटोरी 5.25 इंचाची रेडी आहे. दिसते का क्लिअर? हे पहा, हे इकडे शिलाई मार्जिन सोडलेलं आहे, या बाजूने सुद्धा शिलाई मार्जिन सोडून बरोबर अशी 5.25 इंचाची आपली कटोरी तयार आहे. म्हणजे आपल्या कटोरीचं कटिंग एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. हे पहा, कटोरीचा पफ पहा किती छान असा आला आहे. ओके. आता आपल्याला कटोरीचा साईड पार्टचा वाढवून घ्यायचा आहे. तर हे पहा, आता हा आहे आपला कटोरीचा साईड पार्ट. आता आपण ज्याप्रमाणे मागच्या भागाला अर्धा इंच कमरेच्या साईडला कट करून घेतलेलं होतं, हा पहा पाठीमागचा भाग, या बाजूला जे अर्धा इंच कट करून घेतलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला साईड पार्टला सुद्धा अर्धा इंच कट करून घ्यायचे कमरेच्या साईडला. हे पहा, तर ते कसं, हे पहा या पद्धतीने आपण अर्धा इंच वरती असं कट करून घ्यायचं, ज्याप्रमाणे आपण कमरेच्या बाजूला केलं होतं कट त्याप्रमाणे. तर हे पहा, याप्रमाणे आपण असं अर्धा इंच कट करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला साईड पार्टचा वाढीव भाग काढायचा आहे. आता ते कोणत्या बाजूने वाढवायची ते तुम्हाला मी दाखवते डायरेक्ट पेपरवरती. हे पहा, तर हा भाग आपला असा एकदम सरळ ठेवून घ्यायचा आहे. याला सुद्धा मी एक पिन लावून फिक्स करून घेते आणि परत आपण आहे तसंच मार्क करून घ्यायचं. हा नॉच द्यायला विसरायचं नाही फिटिंगचा, आणि परत आहे तसंच आपलं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि आता या बाजूला आपण जिथे कटोरी जोडणार आहोत, कटोरीचा भाग पहा, हा कटोरीचा भाग आपण इथे जोडणार आहोत. ज्याप्रमाणे ही कटोरी आपण इथून अर्धा इंच वाढवून घेतली शिलाई मार्जिन ठेवून, त्याचप्रमाणे आपल्याला ह्या साईड पार्टला अर्धा इंच किंवा 3 सूत, तुम्ही जेवढं शिलाई मार्जिन ठेवत असाल तेवढं.
हे पहा. आणि आता ह्याच्या खाली सुद्धा अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहोत, कारण हा जो कटोरीचा भाग आहे तो आपण इथे जोडणार आहोत, म्हणजे योकपट्टी इथे जोडणार आहोत, म्हणून याच्या खाली परत आपल्याला 3 सूत शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. हे पहा, याप्रमाणे सरळ रेषा ओढून दाखवते. हे पहा, बरोबर. याच्या खाली आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन किंवा 3 सूत हे शिलाई मार्जिन मी ठेवलेलं आहे. बाकी या बाजूला वगैरे आपल्याला कुठेही वाढवायचं नाही, फक्त कटोरी आपण ज्या बाजूला जोडतो तिथे आणि खाली योकपट्टी जोडतो त्या बाजूला हा कटोरीचा साईड पार्ट वाढवून घ्यायचा आहे. आता हा भाग मी साईडला ठेवते. मी माझ्या सोयीनुसार हा पेपर फिरवते आहे. हे पहा, आता आपल्याला हा नॉच लावून घ्यायचा आहे इथे. हा आहे फिटिंगसाठीचा नॉच, म्हणजे छाती रेषेचा. ओके. तर आता आपलं या भागाचं कटिंग झालेलं आहे, पुढच्यासुद्धा आणि पाठीमागच्यासुद्धा. आता आपण कटिंग करणार आहोत बाहीचं. तर हे पहा, हे अशा प्रकारे आपलं ब्लाऊजचं कटिंग पुढच्या भागाचं आणि मागच्या भागाचं करून झालेलं आहे. ओके. तर आता आपण करणार आहोत पाठीमागच्या भागाचं स्लीवचं कटिंग करणार आहोत बाहीचं. आणि हे पहा, या बाजूला पाव इंचाचा मी खांदा उतार फक्त पुढच्या साईडला नॉर्मली देत असते, तर तो आपण देऊन घ्यायचा आहे, किंवा नाही दिला तरी चालतो. आता पहा, हा जो उतार पुढच्या साईडला दिलेला आहे तो असा कट करून घ्यायचा आहे. हे पहा, पाव इंचाचा. आता आपण पाठच्या भागाचा मुंडा जसा चेक केला होता मोजून, तसा आता आपण हा चेक करणार आहोत. पहा, वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे. आता पाठच्या भागाचा किती आला होता आपला? 7.25 अधिक अर्धा इंच म्हणजे 7.25 इंच. मुंडा राऊंड किती आला होता? 7.25. तर हा सुद्धा 7.25 येतोय का ते आपण पाहूया. हे पहा, अगदी बरोबर 7.25 इंचाचा आपला मुंडा राऊंड आलेला आहे. परत एकदा पहा, अर्धा इंच आपण हे सोडून दिलेले शिलाई मार्जिन. परत एकदा पहा व्यवस्थित. हे पहा, अगदी करेक्ट आपलं 7.25 इंचाचा मुंडा राऊंड आलेला आहे. हे पहा, झूम करून दाखवते तुम्हाला. हे पहा, बरोबर 7.25 इंच. ओके. तर आता आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत. तर पहा, आता आपली बाहीची उंची आहे 5 इंच आणि दंडगेर आहे 6.25 इंच. तर आता पहा, तर हे पहा, ह्याच्यासाठी आपण हा न्यूजपेपर असा फोल्ड करून घेतला आहे मी. फोल्डची बाजू माझ्या बाजूला आहे. ओके. तर पहा, बाहीची उंची 5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 6 इंचावरती एक मार्किंग करायचं. म्हणजे बाही उंची अधिक 1 इंच असं 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, आता ही 6 इंचाची आपली सरळ रेषा ओढून घ्यायची.
याला कॅप हाईट किती द्यायचे तर पहा, कॅप हाईट मी 3.25 इंची ठेवणार आहे. 3.5 ठेवली तरी काही हरकत नाही, पण हे पहा 3.25 इंचावरती एक मार्किंग करणार आहे मी. कुठून? या बाजूने 3.25. तसंच इकडे सुद्धा 3.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायची. ही कॅप हाईट 3.25 इंचाची मी दिलेली आहे. हे पहा. आता पहा, बाहीची उंची कुठे संपते आपल्या? इथे 6 इंच, बरोबर. या बाजूने 6 इंच. आता या बाजूला मी दंडघेराचं माप टाकून घेणार आहे. दंडघेर आहे 6.25 इंच. हे पहा, इथे एक मार्किंग केले 6.25 वरती आणि इकडे 2.25 इंच शिलाई मार्जिन, जे आपण छातीच्या मापाला आणि कमरेच्या मापासाठी 2.25 इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं होतं. इथे सुद्धा बाहीचं कटिंग करताना सुद्धा आपण 2.25 इंचाची शिलाई माया ठेवणार आहोत. तर आता तयार मुंडा घेर किती आहे आपला? 14.5 इंच. 14.5चा अर्धा 7.25 इंच असं इथून माप टाकायचं आहे आपल्याला. हे पहा, तिरकस असं रेषा ओढून घ्यायची. किती? 7.25. हे पहा, तर 7.25 आपलं इथे येते. अशी एक क्रॉसमध्ये रेषा ओढून घ्यायची 7.25, बरोबर. हे पहा, आता ह्याच्या पुढे हा जो पॉईंट आहे याच्या पुढे सुद्धा आपल्याला 2.25 इंचाची शिलाई माया ठेवायची आहे. हे पहा, आता आपण ह्या अशा तिरकस रेषा ओढून घेऊया दंडघेराचं मार्किंग. आता हा पेपर मी असा फिरवून घेतलेला आहे आणि इथून मी आता बाहीचा शेप असा देऊन घेणार आहे. याप्रमाणे आणि इथून असा थोडासा असा खाली इकडे 1/2 इंच असा देऊन घ्यायचं. हे पहा, दिसतोय का व्यवस्थित? पहा, हे पहा. आता हा मी कट करून घेते. हे पहा, आता इथे एक नॉच लावून घ्यायचं आहे. हे पहा, आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे पहा, हे पहा. आता याप्रमाणे आपला हा पुढच्या मुंड्याचा सुद्धा शेप देऊन झालेला आहे. तर अशा प्रकारे आपलं स्लीवचं कटिंग झालेलं आहे. याप्रमाणे आपली स्लीवसुद्धा कटिंग झालेली आहे. ओके.